सुनावणी जी सुरू आहे त्या सुनावणीबाबत जी काही आता प्रगती आहे त्याबद्दल तुम्ही आताच्या घडीला समाधानी आहात? भारतामध्ये जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्याच्यातून एक नैतिक दबाव सामान्य माणसाचा किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाचा नैतिक दबाव प्रत्येकच लोकशाही यंत्रणेवरचा वाढला आहे. म्हणजे राजकीय लोकांना आता जबाबदारीने वागणं भाग आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तसंच न्यायव्यवस्थेला सुद्धा विलंब करणं म्हणजे अन्यायच करणं आहे हे आता ठणकावून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या केसची जी प्रगती आहे ती आता वेगवान पद्धतीने सुरू आहे. असं आपल्याला दिसते की प्रत्येक आठवड्यातून 3 दिवस ही सत्ता संघर्ष संदर्भातली सुनावणी सुरू आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यातर्फे त्यांचे वकील त्यांची मांडणी करतील आणि निवडणूक आयोग त्यांची मांडणी करेल. परंतु सातत्याने हे सांगण्यात आलेलं आहे आणि ते सिद्ध केलेलं आहे कागदपत्रांच्या आधारे सुद्धा की निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांनी संविधानासोबत बदमाशी केलेली आहे. नाही, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या प्रकरणामध्ये थोडा फरक असा आहे की शिवसेना जी आहे, मूळची शिवसेना, त्याच्या संदर्भातली केस आधी सुप्रीम कोर्टात जाऊन नंतर विधानसभा अध्यक्षांकडे रेफर झालेली आहे आणि त्यामुळे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी जो निकाल दिला होता त्याच्या आधारे राहुल नार्वेकरांनी कामकाज करणं अपेक्षित होतं. त्यांनी तसं केलं नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं. हा फरक आहे दोन्ही केसेसमधला. राष्ट्रवादीची जी केस आहे ती थेट विधानसभा अध्यक्षांसमोर गेली अपात्रतेची, त्याच्यानंतर त्याला चॅलेंज झालं. पण राजकारणामध्ये जे वास्तव आहे, कायदेशीर सत्य आहे, ते त्यांच्या बाजूनी असताना सुद्धा त्यांचं जणू काही असत्यच आहे अशा पद्धतीने जी वागणूक त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे मला ते अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात ज्यांच्यावर प्रचंड अन्याय केवळ काही राजकीय झुंडीने केलेला नाही तर गव्हर्नरने केलेला आहे, विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे, निवडणूक आयोगाने भारताच्या त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा इतके वर्ष विलंब लावल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. या अर्थाने मला उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय विक्टीम वाटतात की त्यांची बाजू बरोबर असून सुद्धा त्यांना कोणताही न्याय इतके वर्ष मिळालेला नाही.